आता पुढची बातमी आहे। जोपर्यंत विधानसभेवर भगवा फडकणार नाही तोपर्यंत पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार नाही असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय। एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आपल्याला झटायचे असं ते म्हणाले। तसंच 40 आमदार महायुतीसोबत कुणामुळे गेले, उद्धव ठाकरे यांच्यासोबत नेमकं कुठे बिनसलं याचा देखील खुलासा गुलाबराव पाटील यांनी यावेळी केला। माझं म्हणणं तेच आहे, जोपर्यंत विधानसभेवर आपला भगवा फडकणार नाही, एकनाथ शिंदे पुन्हा या राज्याचे मुख्यमंत्री होणार नाही, तोपर्यंत त्यांचा हा बाजी या जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये लढल्याशिवाय राहणार नाही। हे वचन देण्यासाठी मी आपल्या या ठिकाणी उभा आहे। खरं म्हणायला गेलं तर मी सुद्धा 20 वर्षापासून आमदार आहे, 8 वर्षापासून मंत्री आहे। मी 7-8 मुख्यमंत्री पाहिले, पण 16 तास काम करणारा जर मुख्यमंत्री कोणी पाहिला असेल तर त्याचं नाव आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आहे। मला सांगायला अभिमान वाटेल की 2 वर्षाच्या काळामध्ये 13 वेळेस जिल्ह्यामध्ये येणारा जर कोणी मुख्यमंत्री असेल तर त्याचं नाव एकनाथरावजी शिंदे यांचं आहे। कारण जळगाव जिल्ह्यामध्ये 2 वर्षात 13 वेळेस एक मुख्यमंत्री येऊ शकतो, हे काम आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये केलेलं आहे। आज एकनाथ शिंदेंनी जे 2 वर्षामध्ये कामं केली मुख्यमंत्री मोदयांनी, 50 वर्षाच्या इतिहासामध्ये कोणी एवढी कामं केली नसतील, एवढी कामं कुठल्याच भागामध्ये झाली नसतील। ती कामं करण्याचा प्रयत्न नामदार एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला आहे। आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगतो आहे कि नजर नजर में रहना भी कमाल होता है, नफस नफस में बिखरना भी कमाल होता है, बुलंदियों पे पहुंचना कोई कमाल नहीं, बुलंदियों पे ठहरना कमाल होता है। अरे सांगितलं होतं की साहेब शिंदे साहेब जात आहे, एक प्रमुख चेहरा आपल्यामधून बागीमध्ये गेलाय, त्यांना वापस बोलवा। जेव्हा तो संजय राऊत नावाच्या माणसाने सांगितलं तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा, तुमची आम्हाला गरज नाही, जेव्हा गुलाबराव पाटील तिथून गेला, 40 आमदार जे गेले ना, तो माझा नंबर 33 आहे, डबल 3। मी पहिल्या नंबरने गेलो नाहीये, सगळ्यात शेवटी जाणारा आमदार तुमचा गुलाबराव पाटील आहे। जेव्हा तुम्ही कुत्र्यासारखा आम्हाला हाकलत असाल, अरे एक सरपंच कुठला तर गुलाबराव पाटलाला रात्रभर झोप लागत नाही,